सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एकूणच एम-पी-एस-सी असो अथवा यू-पी-एस-सी असो, आगामी कालखंडामध्ये आणि आपल्याला जर आपल्याला पोस्ट मिळवायची असेल, आपल्याला ह्या परीक्षेमधून खूप चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल, तर आतापर्यंत यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठीचं आव्हान आता पुढे एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी येणार आहे आणि ते म्हणजे एथिक्स या विषयाची तयारी. ठीक आहे? तर आपण ह्या सदराला त्या ठिकाणी आता सुरुवात करूयात. एथिक्समध्ये खूप सारे गुण मिळवायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. किंबहुना या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवायचे आणि आपल्याला हवी ती पोस्ट आपण मिळवायची, हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच. परंतु त्याच बरोबरीने ती मिळवायचे कसे? एथिक्स या विषयामध्ये खूप छान मार्क्स मिळतात. यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही अभ्यास केला, टॉपर्सचा, तर आम्हाला हे कळतं. असं प्रत्येक यू-पी-एस-सीचा आणि एम-पी-एस-सीचा विद्यार्थी म्हणत असतो. पण ते मिळवायचे कसे? मित्रांनो, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला एथिक्स म्हणजे काय ह्याच्याबद्दल ती जी बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी आहे ना, तर ती अगोदर झाली पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात की नक्की एथिक्स काय आहे हे न समजून घेता आणि एथिक्स बद्दल बरेच मनात गैरसमज ठेवूनच अभ्यास सुरू करतात. हे काहीतरी पुस्तक आलंय, ते पुस्तक आलंय, वाचून त्या ठिकाणी पाठ करू आणि लिहू. नको, तुम्ही नाहक पद्धतीने तुमचा कारभार वाढवताय, तुमचं ओझं वाढवताय, असं बिलकुल करायचं नाहीये. मग करायचं काय आहे तेच आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत. आपल्याला या आजच्या सत्रामध्ये एकूण एथिक्स विषय काय आहे याची खूप छान पद्धतीने तुम्हाला इथे क्लॅरिटी येईल आणि त्याचबरोबर या विषयामध्ये नक्की अभ्यास कसा करायचा आहे याविषयी सुद्धा आपण बोलूयात व पुढे इथून पुढे आपल्याला मग काय काय कशा पद्धतीने पुढे जायचंय ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तेव्हा सुरुवात करूयात या टॉपिकला. माझं नाव अमोल घोडके आणि गेल्या 15 वर्षापासून मी आपल्या यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, मानव संसाधन विकास, एथिक्स, एसए यासारख्या विषयांचं अध्यापन करत आलोय आणि अनेक विद्यार्थ्यांना मेंटॉरिंग करून त्यांना यशापर्यंत पोहोचवलेलं आहे. पुढचा बारी आपकी है. चला सुरुवात करूयात आपल्या या घटकाला. सुरुवात करूया एका उदाहरणाने. याला हाइन्स डायलेमा असं म्हटलं जातं बरं का. एक हाइन्स नावाचा माणूस असतो आणि त्या माणसाची पत्नी आजारी असते. त्या माणसाची पत्नी आजारी आहे आणि तिला औषध नाही मिळालं तर तिचा मृत्यू ओढवणार आहे हे नक्की आहे. पण हे पैसे म्हणजे ते औषध खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. हे पैसे त्याच्याकडे बिलकुल नाही आहेत. मग अशा वेळेस करायचं काय? आता औषध तर हवंय, पैसे तर नाही आहेत. मग काय करायचं? तो त्या मेडिकल स्टोअरकडे जातो. मेडिकल स्टोअरवाला जो आहे तो औषध विक्रेता कुठल्याही परिस्थितीमध्ये किंमत कमी करायला तयार नाहीये. तो म्हणतो की नाही, मला परवडत नाही, मला हे औषध विकण्यासाठी किमान एवढे पैसे तू दिलेच पाहिजेत. आता याच्या समोर अडचण अशी आहे की करायचं काय? म्हणजे एका बाजूला पत्नीचा जीव वाचला पाहिजे, ते त्याचं आद्य कर्तव्य आहे. कारण ज्या ज्या स्वरूपात म्हणजे दोघांनीही एकमेकाला साथ देण्याचं ठरवलेलं होतं, पती पत्नी या नात्याचा अर्थच तो होतो की एकमेकांना हव्या त्या किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देण्याचं ते कर्तव्य आहे. एकमेकांना सुरक्षा असेल किंवा संरक्षण असेल किंवा आणखी कुठल्याही प्रकारचा मानसिक सपोर्ट असेल, तर ते त्याचं कर्तव्य आहे. एक पती म्हणून त्याचं ते दायित्व आहे, ते त्याला पार पाडायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला पैसे नाही आहेत. मग त्याला एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसतो. तो म्हणजे की आपण असं करूयात का की याच्या जवळचं जे औषध आहे ते औषध आपण चोरी केलं तर? हा, चोरी केलं तर मात्र काय होईल? त्या ठिकाणी त्या बायकोचा जीव वाचेल, बरोबर आहे. पण त्या पुढचा डायलेमा असा तयार होतो की आता काय करायचं? म्हणजे औषध चोरी केलं तर कायद्याने गुन्हा आहे. कदाचित सापडलो तर मला शिक्षा होईल. बरं, दुसरीकडे नाही समजा चोरी केली तर आहेत का पैसे आपल्याकडे? नाहीये. मग पत्नीच्या जीवाचं काय? पती म्हणून जे कर्तव्य आहे त्याचं काय? काय करायचं? तुम्ही जर समजा हाइन्स नावाच्या ह्या माणसाच्या ठिकाणी असता, तर तुम्ही काय केलं असतं? करा, विचार करा. झाला विचार? हां, बघा. म्हणजे आता या परिस्थितीमध्ये नक्की काय करायचं? तुम्ही असाल किंवा तुमच्या ठिकाणी हा हाइन्स आहे. हाइन्सच्या ठिकाणी तुम्ही आहात, कोणीही असा हो. पण नक्की या हाइन्सने काय करावं? औषध चोरी करून बायकोला वाचवावं का? त्या ठिकाणी जे पैसे आहेत ते नाही देऊ शकत आणि मी आता नाही औषध आणू शकत, पत्नीला मरू द्यावं, काय करावं? नाही का?
मित्रांनो, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला प्रशासनामध्ये पदोपदी पावलोपावली येणार आहे. मी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगेन. हे पदोपदी पावलोपावली येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण निर्णय काय घ्यायचा? स्वतःच्या वैयक्तिक हिताचा विचार करून पत्नीला वाचवण्यासाठी चोरी जाऊ दे, करू आपण, काय प्रॉब्लेम आहे? सापडलो तरच ना, नाही सापडलो तर काय अडचण आहे? नाही सापडणार आपण, बघू करूयात. मग आपण म्हणून चोरी करायची का? का त्या ठिकाणी पत्नीला मरू द्यायचं? जाऊ दे बाबा, नाही कर्तव्य, नाही माझं जे काही हे आहे, नीतिमत्ता आहे, कायदा आहे, याचं मी तंतोतंत पालन करणार आणि मी पत्नीची माफी मागेन. ठीक आहे बाई, काय असू दे, 7 जन्माचं असतं नातं आपलं. या जन्मात जा, हरकत नाही, पुढचे अजून 6 आहेत, नंतर भेटू आपण, बाय, गुड बाय, असं म्हणणार का? काय करायचं? अहो, हे फार कठीण प्रसंग असतात आणि या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठीच आपल्याला मग मदत घ्यावी लागते एथिक्स या विषयाची. एथिक्स या विषयाची मदत घ्यावी लागते. कशी घ्यायची मग? कशा पद्धतीने? तर बघा, नक्की काय, तर आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे जे आहे ना, हे काय योग्य आणि काय अयोग्य हे कसं ठरवायचं? कोणत्या आधारावर ठरवायचं? याच्यासाठी जो आधार मिळतो तो म्हणजे नीतिशास्त्राचा. नीतिमत्तेची व्याख्याच बघा ना, नीतिमत्ता म्हणजे योग्य आणि अयोग्य ठरवण्याची कला. नीतिमत्ता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मानवी कृती किंवा वर्तनाचा बरोबर किंवा चूक या दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे नीतिमत्ता. एका वाक्यात सांगायचं झालं तर नीतिमत्ता किंवा नैतिकशास्त्र किंवा नीतिशास्त्र म्हणजे काय आहे? म्हणजे हे आहे की काय योग्य आणि काय अयोग्य ठरवता येण्याची क्षमता. ज्या आधारावरती आपण योग्य आणि अयोग्य ठरवू ते आधार कोणते आहेत हे समजून घेण्याचा अभ्यास. मित्रांनो, हे नीतिशास्त्र आहे. नीतिशास्त्र तुम्हाला रस्ता दाखवतं. नीतिशास्त्र तुम्हाला मदत करतं. नीतिशास्त्र हे फक्त कोरड्या भाषेत सांगत नाहीये. नीतिशास्त्र तुम्हाला रस्ता दाखवणारं शास्त्र आहे. इट इज अ ऍप्लिकेशन ओरिएंटेड सायन्स आणि त्यामुळे एका प्रशासकाला नीतिशास्त्र शिकून घेणं फार गरजेचं आहे. कारण पदोपदी पावलोपावली त्याच्या समोर अशा प्रकारची आव्हानं उभी राहणार आहेत. ही राहणार आहेत. मग हे कसं आणि कशा पद्धतीने आपण त्याची उदाहरणं बघूयात. पण अगोदर हाईन्सचं काय? हा, मग तिथे काय आहे की पत्नीचा जीव वाचवणं हे नैतिकदृष्ट्या अधिक योग्य आहे का? का चोरी करणं हे कायद्याने अयोग्य आहे? काय करायचं? कायदा विरुद्ध नैतिकता, मोरॅलिटी. आता हा पुन्हा आणखी एक शब्द येतो नैतिकतेचा, तो आपण नंतर बघूयात. आता आपण फक्त नीतिशास्त्राची बेसिक ओळख करून घेऊयात. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो बघा. तो मुद्दा कसा आहे की जेव्हा आपण नीतिशास्त्राचा विचार करतोय तेव्हा एक आहे साध्य. बर का, साध्य काय आहे? हाईनच्या समोर साध्य आहे पत्नीचा जीव वाचवणे. काय? पत्नीचा जीव वाचवणे हे हाइन्स या व्यक्तीच्या समोरचं साध्य आहे. मग आता त्याच्या पुढे उपलब्ध साधनं जी आहेत ना, साधने, बर का, ती साधने कोणती आहेत बरं? साधने, एक आहे साधन ते म्हणजे पैसे देणे आणि पैसे देऊन त्या ठिकाणी औषध विकत घेणे. आणि दुसरं साधन आहे ते म्हणजे चोरी करणे आणि चोरी करून, ठीक आहे, ते जे काही साध्य आहे हा, ते साधन काय करायचं, कशा पद्धतीने, कशा स्वरूपात. मग आता बघा मुद्दा काय होतो. आता जर समजा हाइन्सने काय केलं, हाइन्सने समजा असं ठरवलं की नाही, मी साधन चुकीचं वापरणार नाही, मी पैसे देऊनच घेणार, पैसे देणार आणि मगच घेणार, अन्यथा मी घेणारच नाही. तर अशा वेळेस त्याच्या अडचण काय होणार आहे? त्याच्या पत्नीला ते औषध मिळेल का हे माहित नाही, म्हणजे साध्य होईल का हे माहित नाही. बरं, दुसरं, पण जर समजा त्याने असा विचार केला की नाही असू दे, मी काय करतो, साधनाला महत्व देत नाही, सॉरी, मी काय करतो त्या ठिकाणी चोरी करतो, जेणेकरून काय होईल, साधन चुकीचं झालं तरी काय हरकत नाही, पण मला साध्य मात्र व्यवस्थित तिथे गाठता येईल. साध्य मात्र मला व्यवस्थित त्या ठिकाणी गाठता येईल. चांगलं आहे, म्हणजे पत्नीचा जीव वाचला पाहिजे म्हणून साधन चुकीचं वापरेन, पण मी साध्य मात्र त्या ठिकाणी कर्तव्याचं पार पाडेन.
मग याला नैतिकता म्हणायचं का? आणि नैतिकतेमध्ये आपल्याला सतत ना हे साध्य विरुद्ध साधन याच्याबद्दल सतत डायलेमा येणार आहे बरं का. हाच सगळ्यात मोठा डायलेमा आहे. हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या समोरचा, की काय आणि कसं? मग याचं मी आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो. पुन्हा हाइन्सकडे घेऊन येतो. हां, उदाहरणार्थ बघा, साध्य हं, साध्य साध्य काय आहे? ते म्हणजे गरिबांमध्ये गरिबांदरम्यान संपत्तीचं वाटप. बरं का? गरिबांदरम्यान संपत्तीचे वाटप. पण त्यासाठी साधन काय वापरलं? तर साधन वापरलं ते म्हणजे जे जमीनदार आहेत त्या जमीनदारांना लुटणे. कोण आहे हा? तर हा आहे रॉबिनहुड पांडे. नाही, पांडे नाही, नुसता रॉबिनहुड. हा रॉबिनहुड नावाचा एक तिथे युरोपमध्ये एक दरोडेखोर होता. तो काय करायचा? तो जमीनदारांना लुटायचा, फक्त जमीनदारांना लुटायचा. कारण त्याचं म्हणणं असं होतं की जमीनदार जे आहेत ना ते शोषण करूनच जमीनदार झालेले आहेत. गोरगरिबांचं यांनी शोषण केलंय आणि त्यामुळे त्यांनी ती संपत्ती जी मिळवली आहे ना ती शोषण केलेली आहे. मग मी काय करतो? त्यांना लुटतो आणि त्यांना लुटून त्या ठिकाणी मी गोरगरिबांना हे संपत्तीचं वाटप करतो. काय वाटतं तुम्हाला? तो जे करतोय तो नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? ते जे काही तो करतोय ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? याला नैतिक म्हणता येईल का? नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? शेवटी असंही तो कुणावरती हल्ले करतोय ज्याने दुसऱ्यांचं शोषण केलंय. हम्म मग मग त्यात चुकीचं काय आहे? आणि असंही तो संपत्ती काही स्वतःकडे ठेवत नाही, त्याचा हेतू चांगलाच आहे. म्हणजे साध्य करण्याचा तो प्रयत्न करतोय ते चांगलंच आहे ना. मग मग चांगलं जे असतं ते नेहमी योग्य असतं का? मुद्दा बघा पुन्हा एकदा. हा, व्हॉट इज गुड कॅन वी से इट इज ऑलवेज राईट? जे चांगलं असतं ते नेहमीच योग्य असतं का? मग आणखी एक प्रश्न निर्माण झाला. बरं, दुसरीकडे काय? तुम्ही म्हणाल की नाही नाही, हो आहे आहे ते योग्य पण आहे सर. अच्छा, काय योग्य आहे? तुम्ही म्हणाल की सर अहो कारण या जमीनदारांनी तर कुठून रक्त गाळून घाम गाळून पैसे कमावलेले आहेत. नाही हो, त्यांनी सुद्धा दुसऱ्याचं लुबाडणूक केली, शोषण केलंय. अच्छा, म्हणून तुम्ही त्याला म्हणणार योग्य. पण समजा म्हणजे त्याने शोषण केलं, त्याने कुणाचं तरी त्या ठिकाणी लुबाडलं त्या जमीनदाराने, आणि म्हणून ह्या रॉबिनहुडची कृती तुम्ही योग्य मानता. आता रॉबिनहुड काय करतोय मग? रॉबिनहुड सुद्धा दुसऱ्याचे पैसे लुबाडतोच आहे. मग दुसऱ्याचे पैसे लुबाडण्याचं काम रॉबिनहुड करतोय, मग ते लुबाडणं ते चुकीचं नाहीये का? का तुमचा तो बाब्या आणि दुसऱ्यांचा मात्र पिंट्या, नाही पिंट्या नाही काय, बाबू. आता हे जे काही आहे, हा म्हणजे ते काय होतं बघा, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही असलं काही चालणार नाही. निकष एकच असावा. जमीनदारांनी दुसऱ्यांचं शोषण केलं म्हणून रॉबिनहुड त्याला लुटतोय तर ते चांगलं. मग रॉबिनहुड हे सुद्धा त्या जमीनदारांचं शोषणच करतोय असं नाही म्हणता येणार. रॉबिनहुड सुद्धा लुटतोच आहे ना, मग ते चुकीचं नाहीये का? काय नाही, मग तुम्ही असं म्हणाल की सर नाही ना, पण तो जमीनदार यांनी स्वतःसाठी पैसे वापरले ना ते, म्हणून चुकीचं आहे. रॉबिनहुड स्वतःसाठी पैसे वापरत नाहीये, तो त्या लोकांसाठी पैसे वापरतोय, लोकांना दान करतोय. अच्छा, म्हणून ते चांगलं आहे. बरं, मग समजा एखादा अत्यंत भ्रष्ट व्यक्ती आहे, यातच आपण उदाहरण घेऊया. एखादा अत्यंत भ्रष्ट व्यक्ती आहे आणि भ्रष्टाचार करून समजा त्याने काय केलंय, अन्नधान्यामध्ये भेसळ केली आहे. भेसळ करून त्याने खूप माल कमावलाय, व्यापारी आहे. आणि असा प्रचंड कमावलेला पैसा तो काय करतो, दर महिन्याला काय करतो, एका मोठ्या मंदिरात जातो आणि मंदिरात जाऊन तो दान करतो. का? कारण त्याला असं वाटतं की त्या दानपेटीतून अन्न, हे दानपेटीतून जे पैसा आहे ना ते पुढे अनेक गोरगरिबांना अन्न म्हणून मिळेल. आणि अनेक अन्न छत्रालय त्या ठिकाणी चालतात पण. आता हा असा अन्नधान्यामध्ये भेसळ करून मिळालेला पैसा तो मंदिरात जातो, दान करतो. त्या दानाचा उपयोग अन्नछत्र चालवण्यासाठी होतो. या कृतीला योग्य म्हणायचं का हो? हा, ही कृती चांगली आहे का? दुसरा, ही कृती योग्य आहे का? आहे का नाही गंमत? झिंझिन्या येतात का डोक्याला? हे काय बाबा, कशाला काय म्हणायचं? थांबा.
सुटका करणार आहे, पण सुटका मी नाही, सुटका हा विषय तुमची करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ह्या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे, वाचन असणं आवश्यक आहे. हा विषय मित्रांनो तुमच्या पॉलिटी सारखा नाही. आर्टिकल 14 मध्ये असं आहे, आर्टिकल 15 मध्ये असं आहे, 19 मध्ये 1, 19 2, 19 3 असला नाहीये हो. हा विषय इतका सुंदर आहे की जो तुम्हाला सातत्याने काय विचार करायला लावणार आहे. आणि नुसता विचार करायला लावणार नाही, तर विचार करून तुमच्या डोक्यामध्ये गुंता निर्माण करून तो सोडवायला सुद्धा तो तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून हा विषय अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विचारच करायचा आहे. हा, वाचन आहे, समजून घ्यायचंय, पण ते घेणं की मग पुन्हा विचारायचं आहे. विचार करत राहायचा आणि त्याला अप्लाय करत राहायचं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. लक्षात येतो मुद्दा तुमच्या की आपल्याला काय करायचंय. बघा, साधन विरुद्ध साध्य, साधन विरुद्ध साध्य. ध्येय गाठण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग वापरता. जसं हाईन्सच्या पुढे आहे काय, चोरी करणं. रॉबिनहुडच्या पुढे आहे लुबाडणं. त्या भ्रष्ट व्यापाऱ्याच्या पुढे आहे अन्नधान्यामध्ये खरे मिसळून तो पैसा निर्माण करणं. साधन. आणि दुसरीकडे तुमचं साध्य काय आहे, तुमचं अंतिम ध्येय काय आहे. हा, हाईनच्या पुढे पत्नीचा जीव वाचवणं, रॉबिनहुडच्या पुढे गोरगरिबांची सेवा करणं, व्यापाऱ्याच्या पुढे अन्न छत्रालय चालवणं आणि पुण्य कमावणं. खरंच होईल का हे सगळं काही, मिळेल का ह्या सगळ्यांना. काय योग्य काय अयोग्य. युपीएससीने एक प्रश्न विचारला होता. प्रश्न बघा फार सुंदर होता त्यांचा. प्रश्न असा होता की नीतिमत्ता म्हणजे तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे. व्यवस्थित वाचा. नीतिमत्ता म्हणजे तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे आणि काय करणे योग्य आहे यातील फरक ओळखणे. यातील फरक ओळखणे. पॉटर स्टीवर्ट नावाच्या एका माणसाचं हे कोट होतं आणि युपीएससीने हे आहे तसं विचारलं आणि तुम्हाला सांगितलं होतं की लिहा, याच्यावर तुमचं मत मांडा, चर्चा करा, करा एक्सप्लेन. हे या वाक्यामध्ये बघा दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय आहे, नीतिमत्ता म्हणजे काय करण्याचा हक्क आहे, मला काय करण्याचा हक्क आहे, माझा काय अधिकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आणि काय करणे योग्य आहे यातला फरक. यातला फरक बघा काय, एका बाजूला हक्क किंवा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला काय हो, योग्य. या दोघांमधला काय म्हणतात ते, तर तो फरक ओळखणं. या दोघांमधला फरक ओळखणं म्हणजे काय आहे, म्हणजे तुमचं एथिक्स आहे. म्हणजे तुमचं एथिक्स आहे. हा फरक ओळखता येणं, काय अधिकार आहे आणि काय योग्य आहे या दरम्यानचा. उदाहरणार्थ आपण जर हाईन्स यांचं उदाहरण घेतलं, औषध विक्रेत्याचं उदाहरण घेतलं, आणखी काही उदाहरणं त्या ठिकाणी देतो. बघा, जसं की नफा कमवण्याचा हक्क आहे, पण त्याचबरोबर एका गरजू व्यक्तीला जीवनावश्यक औषध नाकारणं हे योग्य आहे का. तो जो औषध विक्रेता होता त्याने नफा कमावला पाहिजे, पण तो हाईन्स हा सुद्धा अत्यंत गरजू व्यक्ती आहे, मग त्याला तो जे औषध नाकारतोय तर ते तसं योग्य आहे का. दुसरा मुद्दा पुन्हा इकडे. एक चित्रपट निर्माता आहे. तो चित्रपट निर्माता काय करतोय, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून त्याला चित्रपट बनवण्याचा हक्क आहे, त्याला वाटेल त्या कथेवर तो बनवू शकतो, पण धार्मिक भावना जर तो त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून दुखावत असेल तर ते योग्य आहे का. समाजात त्याच्यामुळे कलह निर्माण होत असेल तर ते योग्य आहे का. बघा, लक्षात घ्या मुद्दा काय याच्यामध्ये, काय अधिकार आहे आणि काय योग्य आहे. काय अधिकार आहे आणि काय योग्य आहे. याचे खूप सुंदर उदाहरण तुम्हाला मी आणखी देतो. बघा इकडे बघा, या ठिकाणी दोन उदाहरण आहेत, पुन्हा तुम्हाला मी आणखी काही ठिकाणी घेऊन जातो. बघा, पुलेला गोपीचंद हे बॅडमिंटन मध्ये भारतामधलं एक अत्यंत अव्वल दर्जाचं नाव आहे. तुम्हाला माहित असतील नक्कीच. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्यांना एका कोका कोला कंपनीची फार मोठी ऑफर आली आणि ही ऑफर जी आली त्या मात्र त्यांनी काय केलं, ती ऑफर त्यांनी नाकारली. करोडो रुपयांची ऑफर त्यांनी नाकारली का, कारण त्यांचं म्हणणं असं होतं, मी जे स्वतः कधी पीत नाही ते इतरांना पिण्यास कसं काय सांगू, पिण्यासाठी मी कसं काय सांगू. हे सेम घडलं होतं. क्रिस्टियानो रोनाल्डो नावाचे एक फुटबॉलपटू आहेत,
प्रचंड मोठे, प्रचंड जगप्रसिद्ध आहेत. मेस्सी नावाचे काल परवा एक फुटबॉलपटू येऊन गेले बघा, त्यांच्या तोडीस तोड. तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी पत्रकार परिषद असते, मग त्या पत्रकार परिषदेमध्ये जे स्पॉन्सर असतात ना, त्या स्पॉन्सर्सची मागे नावं पण असतात बघा, आणि त्यांची काही उत्पादनं समोर ठेवलेली असतात. तर त्या तिथली जी फुटबॉल लीग होती, त्याचे स्पॉन्सर होते कोका कोला. ह्या कोका कोलाच्या त्यांनी काय केलं होतं, समोर बाटल्या ठेवल्या होत्या. क्रिस्टियानो रोनाल्डोने काय केलं, सगळ्या बाटल्या घेतल्या, बाजूला काढून ठेवल्या. त्याने काय केल्या, सगळ्या बाटल्या काढल्या आणि बाजूला काढून ठेवल्या, आणि त्यातून न बोलता सुद्धा त्याने फार मोठा संदेश दिला. कसला? आरोग्यदायी जीवनशैलीचा. लक्षात घ्या, आपल्याकडे, आता मी तुम्हाला परत आपल्याकडे घेऊन जातो बघा, तंबाखूची जाहिरात करायची का नाही, गुटख्याची जाहिरात करायची का नाही, याचा अधिकार आपल्या सर्व अभिनेत्यांना आहे. काय? आपल्या सर्व अभिनेत्यांना आहे बर का. तर ते करू शकतात. ते गुटख्याची जाहिरात करू शकतात, काय पान मसाल्याची जाहिरात करू शकतात, मॅकडोनाल्ड नावाच्या त्या बाटलीची जाहिरात करू शकतात. अप्रत्यक्षरित्या ते काय करतात, पान मसाल्याच्या माध्यमातून गुटख्याचे पब्लिशिंग करतात. अप्रत्यक्षरित्या ते काय करतायत, मॅकडॉवेल नंबर 1 या माध्यमातून ते दारूच्या संदर्भात जाहिरात करतायत. आता जाहिरात एखाद्या कंपनीची स्वीकारायची का नाही स्वीकारायची, हा त्यांचा अधिकार आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बघा, फेअर अँड लवली नावाची एक कंपनी होती, आणि ती काय करायची, तर ती ह्या सगळ्या ऍक्ट्रेसना सोबत घ्यायची आणि जाहिरात करायची. फेअर अँड लवली 7 दिन में निखार पाओ, असं. मग हे जे काही 7 दिन में निखार पाओ आहे, ते काय आहे, कसलं हे करण्याची जाहिरात अशा प्रकारचा अधिकार त्यांना आहे का? हो, 100% आहे. तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. बर, पण एखादा अजय देवगण सारखे समजा कोणी आहेत, किंवा अक्षय कुमार सारखे कोणी आहेत, आणि ते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जाहिराती करतायत, पान मसाल्याची जाहिरात करतायत, विमल आहे ना, बोलो जुबा केसरी यासारख्या जाहिराती हे करतायत. ते त्यांना हक्क आहे का? आहे. पण ते योग्य आहे का? ते योग्य आहे का? ते योग्य आहे का? या संदर्भात ते स्वतः कधी विचार करत असतील का? जाऊ दे, आपल्याला माहित नाही त्यांच्याबद्दल काय ते, कारण त्यांनी काही कधी पुलेला गोपीचंद सारखं किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो सारखं त्यांनी कधी वागले नाहीयेत ना. ते अजूनही जाहिराती करतात. मग त्यांचा सोडून दे, तुम्हाला काय वाटतं? त्यांना हक्क आहे, पण ते योग्य आहे का? काय हा फरक तुम्हाला लक्षात येतोय का? का तुम्ही पण असंच म्हणता आहात, नाही सर त्याला योग्य ते, त्याला अधिकार आहे त्याचं ते सगळं पैसा कमवण्याचा, त्याने केलं तर काय चुकीचं केलं, लोकांनी खाऊ नये असं म्हणायचंय का? असं म्हणायचंय? नाही नाही, अहो, हजारो तरुण भारतातले त्या ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसना आपल्या गळ्यातला ताईत मानतात, आदर्श मानतात, तर त्यांनी हे करणं योग्य नाही. हा त्यांना अधिकार आहे, ते करू शकतात, पण सर हे योग्य नाहीये. म्हणजे अधिकार असणं आणि योग्य असणं यातही अंतर आहे. हे जेव्हा आपल्याला समजायला लागतं, तेव्हा आपल्याला नीतिशास्त्र कळतं, आणि तेव्हाच आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी नैतिकता म्हणजे काय हे कळायला लागतं. येते लक्षात तुमच्या? ही अशी उदाहरणं बघा, ही उदाहरण लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. मागे एका माननीय मंत्री महोदयांनी, मंत्री महोदय नाहीये ते, आमदार साहेब आहेत, त्यांनी एका हॉटेलमध्ये, तिथेच ज्या ठिकाणी ते राहिले होते, तिथल्या एका वेटरला बेदम मारहाण केली. का? कारण त्या जे काही ते जेवण त्यांनी मागवलं होतं, त्याच्यामध्ये त्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आता जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे आणि त्याचा जाब विचारण्याचा त्यांना अधिकार आहे का? हो, अधिकार आहे. पण मारहाण करण्याचा त्यांना अधिकार आहे का? मारहाण करण्याचा अधिकार आहे का? तर तो अधिकार मात्र त्यांना नाहीये. तो अधिकार त्यांना नाहीये. पण अधिकार नाहीये, दुसऱ्या बाजूला त्यांनी जी मारहाण केली ते पण योग्य नाहीये. म्हणजे पहिलं इक्वेशन काय सांगितलं आपण? अधिकार आहे, पण ती गोष्ट असू शकेल का योग्य? तर नाही. आपण उदाहरण घेतली कोका कोलाच्या बाटल्याची. दुसरं, अधिकार पण नाहीये कसला? मारहाण करण्याचा, आणि जी मारहाण केली ती योग्य पण नाहीये. हे पण दुसरं इक्वेशन आपल्याला बघता येतं, आणि तिसऱ्या इक्वेशन कडे पण जाता येतं, पण आत्ताच नको, मी सांगतो तुम्हाला पुढे. पण इथपर्यंत समजतंय? काय योग्य, काय अयोग्य, काय अधिकार आहे, काय अधिकार नाहीये, आणि काय अधिकार आहे म्हणून केलं तरी सुद्धा ते योग्य ठरेलच असं नाहीये. सो अशा बऱ्याचशा बाबी आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. मित्रांनो, ही तर जस्ट सुरुवात आहे. आपण यांची दोघांची उदाहरणं या ठिकाणी पाहिली बघा. सो नीतिमत्ता म्हणजे केवळ
बऱ्याच वेळेस असं होतं की नीतिमत्ता हा जो काही घटक आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी काही घटकासोबत त्याची तुलना करावी लागते आणि समजून घ्यावं लागतं की ते काय नाही. बघा लक्षात घ्या, काय इथे आपण असं म्हटलं की नीतिमत्ता म्हणजे काय, म्हणजे काय, हे आपण आतापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता मात्र काय करायचंय, नीतिमत्ता म्हणजे काय नाही, बरं का. नीतिमत्ता म्हणजे काय नाही हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला काय होईल, ही जी सीमा आहे, काय आहे आणि काय नाही, ही स्पष्ट होईल आणि तेव्हा आपल्याला त्याची अतिशय चांगल्या प्रकारे क्लॅरिटी येईल की नक्की काय नाही, नीतिमत्ता काय नाही. उदाहरणार्थ आपण बघूयात. बघा फॉर एक्झाम्पल, कायदा, कायदा, धर्म, भावना आणि त्याचबरोबर सामाजिक रूढी. कायदा, आपण कायद्याचं उदाहरण घेऊया आणि मग पुढे जाऊया. बघा, नीतिमत्ता म्हणजे काय नाही. कायदा आणि नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र हे दोन्हीही भिन्न आहेत. हा, दोन्ही परस्पर संबंधित पण आहेत, परस्पर संबंधित पण आहेत, पण ते भिन्नही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कायद्याने एखादी गोष्ट मान्य नसेल, पण नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट मान्य असू शकते. पुन्हा एकदा ऐका, कायद्याच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट मान्य नसेल, योग्य नसेल, पण नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून मात्र ती योग्य असू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे, प्रत्येक गोष्टीवरती ते कर लावायचे, शोषण करायचे. असंच एक अत्यंत जीवनावश्यक गोष्ट होती मीठ. ह्या मिठावरती त्यांनी कर लावला होता आणि त्यावेळेस जनसामान्यांना, सर्वसामान्यांना सुद्धा मीठ मिळणं हे दुरापास्त झालं होतं. आणि मीठ नाही तर चव नाही असं नव्हतं. अहो, मीठ नाही तर आवश्यक असे काही जे मिनरल आपल्याला मिळायला पाहिजेत, म्हणजेच आपलं आरोग्य, ते नाहीये. पण जर एखाद्या बीच वरती तुम्ही गेला, तिथे मिठागर असतात. मिठागर म्हणजे काय, जिथे मीठ तयार होतं. तर त्या ठिकाणी समजा हे असं मीठ असेल, त्या ठिकाणी हे मीठ आहे, तर ते मीठ जाऊन घेण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता. ते मीठ उचलण्याचा, मीठ विकत घेण्याचा तिथं जाऊन तुम्हाला अधिकार नव्हता. जे घ्यायचंय तर ते कर लावलेलं मीठ तुम्हाला विकत घ्यावं लागेल, ते परवडत नव्हतं सर्वसामान्यांना. सो मुद्दा काय झाला, कायदा काय सांगायचा ब्रिटिशांचा, की तुम्हाला जर मीठ घ्यायचंय तर ते करासहित घ्या. तुम्हाला स्वतःला मीठ बनवण्याचा अधिकार नाही. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्याजवळ जरी राहत असाल तरी तिथून तुम्ही मीठ आणू शकत नाही. अन्यथा ते काय होईल, तो कायद्याचा भंग होईल, तुम्ही गुन्हा करताय, तुम्हाला शिक्षा होईल. बघा, म्हणजे कायदा म्हणजे प्रत्येक कायदा हा योग्यच असतो असं नाही. लक्षात आहे तुमच्या. मात्र गांधीजींनी काय केलं, स्वतःच्या अंतरात्म्याचा आधार घेतला आणि त्यांनी काय केलं की नाही, हे माझं आद्य कर्तव्य आहे. अहो, प्रत्येक या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, तो म्हणजे जीवन जगणं. आणि जीवन जगताना माझ्या सर्वसामान्य लोकांना हे मीठ मिळालं पाहिजे. त्याचा जो काही उत्पादन खर्च आहे, काही ते काही आपोआप बनत नाही, उत्पादन खर्च आहे तो तुम्ही घ्या ना, पण कर नका लावू ना त्यावरती. ते नफ्याचं साधन नाहीये, ते जीवनावश्यक वस्तू आहे. त्याच्यावर तुम्ही नफा कमवू नका, त्याच्यावर तुम्ही जाचक कर लावू नका. हे योग्य नाहीये. मग काय योग्य आहे, त्याचा जो काही मूलभूत खर्च येईल तो खर्च घ्या आणि लोकांना मीठ खाऊ द्या. गांधीजींनी काय केलं, सविनय कायदेभंगाची सुरुवातच इथून केली की नाही, केली ना. त्यांनी काय केलं, ते गेले दांडी येथे जाऊन तिथलं मीठ उचललं, झालं, कायद्याचा भंग झाला. कायद्याच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य होतं, कायद्याच्या दृष्टिकोनातून ते गुन्हा होता, पण नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून मात्र ते योग्य होतं. नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते योग्य होतं. मित्रांनो, लक्षात येते का तुमच्या, येते का? या अशा पद्धतीने. आणि आज सुद्धा आपल्याला असे अनेक कायदे त्या ठिकाणी आपण पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येईल. जसं उदाहरणार्थ आणखी एक घ्या. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, ऑफिसला चाललाय आणि ऑफिसला जाता जाता तुम्हाला रस्त्याला एक माणूस इथे गंभीर आजारी ऍक्सिडेंट होऊन पडलेला दिसला. ठीक आहे, गंभीर तो असा ऍक्सिडेंट होऊन पडलेला दिसला, कोणी थांबत नाहीये. तुम्ही थांबला, तुम्ही गाडी तुमची थांबवली, त्याला तुमच्या गाडीवर बसवलं आणि तुम्ही निघाला. आता तिथे थोड्या वेळात पुढे गेल्यानंतर झालं काय, एक सिग्नल लागला
आणि ते सिग्नल हा रेड सिग्नल लागला. आता काय करायचं? थांबलात तर कायदा तुम्ही पाळताय. तुम्ही थांबलात तर कायदा पाळताय. पण जर थांबलात तर त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. कारण वेळ फार महत्वाची असते अशा एखाद्या आजारी माणसाच्या दृष्टिकोनातून. अपघाताच्या संदर्भात गोल्डन आवर्स म्हणतात त्याला. काय करणार? सिग्नल तोडून पुढे जाणार? काय करणार? कायदा तोडणार? मग तुमच्या दृष्टिकोनातून योग्य काय आहे? कायद्याचं पालन करणं योग्य आहे का त्या माणसाचा जीव वाचवणं योग्य आहे? कशाला प्राधान्यक्रम द्याल? अहो सोडवा, करा विचार. घाबरू नका. बरेचसे आपले गांधीजी सारखे अनेक विचारवंत आहेत की जे तुमच्या मदतीला धावणार आहेत आणि ते सगळे तुम्हाला या ठिकाणी मदत करणार आहेत. कारण मित्रांनो, जे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय असे प्रश्न या थोरा मोठ्या लोकांना ऑलरेडी पडलेले होते हो. आणि ऑलरेडी ते पडलेले होते, त्यांनी त्यातून मार्ग सोडवलेले आहेत. तेच मार्ग आपल्याला अभ्यासायचे आहेत आपल्या एथिक्सच्या पेपरमध्ये. आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे की त्या थोरा मोठ्यांनी कसे मार्ग सुचवले, कसे मार्ग सोडवले, निर्माण केले, ते मार्ग आपण आपल्या उद्या प्रशासनामध्ये राबवायचे. सिंपल, दॅट इज द एथिक्स. हाच आपला अभ्यासक्रम आहे. हाइन्सने काय केलं पाहिजे हे तुम्हाला गांधीजी सांगणार आहेत. हाइन्सने काय केलं पाहिजे हे इमॅन्युअल कांट सांगणार आहेत. हाइन्सने काय केलं पाहिजे हे तुम्हाला जेरेमी बेंथम सांगणार आहेत. आणि हाइन्सने काय केलं पाहिजे हे तुम्हाला स्वामी विवेकानंद सांगणार आहेत. हे सगळे विचारवंत तुम्हाला तिथे येणार आहेत आणि तुम्हाला ते मदत करणार आहेत. आणि म्हणून आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी विचारवंतांचा समावेश केलाय. कारण तेच तर खऱ्या अर्थाने आपल्या एथिक्सचा आधार आहे. ते समजलंय, समजलं, मग पुढे जाता येतं आपल्याला. येते लक्षात? मग पुढचा मुद्दा. सो ह्या पद्धतीने नीतिमत्ता म्हणजे कायदा नाहीये, नीतिमत्ता म्हणजे धर्म नाहीये, नीतिमत्ता म्हणजे सामाजिक रूढी किंवा भावना नाहीयेत. फक्त ते नाहीये, त्यांच्यासोबतच आणखी बरंच काही आहे नीतिशास्त्र. आपण ते टप्प्याटप्प्याने बघूयात. मग नीतिमत्ता हा एक कॅलिब्रेशनचा म्हणजे काय हो, एक संतुलनाचा तो घटक आहे. नीतिमत्ता हा एक संतुलनाचा घटक आहे बरं का. म्हणजे काय असतं? म्हणजे असं असतं की एक प्रकारची नीतिमत्ता असते ती म्हणजे निरपेक्ष नीतिमत्ता, जिथे की नियम कठोर आणि सार्वत्रिक असतात. निरपेक्ष म्हणजे काय? जे चूक आहे ते चूकच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल खोटं बोलणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलणं हे चूकच असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा आता काय होतं, घरामध्ये वडील बसलेले आहेत आणि घरामध्ये मुलगा किंवा मुलगी खेळतायत आणि तेवढ्यात तिकडून एक दरवाजावरती बेल वाजली. बेल वाजवली, बेल वाजल्या वाजल्या कळलं अरे कोणतरी आलंय. ते वडिलांना माहिती आहे कोण येणार होतं ते. वडील म्हणतात त्याला, अरे बाळा एक काम कर, जा त्याला सांग, जा पप्पा घरी नाहीये म्हणून. तो म्हणतो हो तुम्ही इथे जाई. अरे जातच काय ना तू, त्याला सांग जाऊन मी नाहीये घरी म्हणून, जा. मग ते आपलं जातं आणि जाऊन सांगतं ते पप्पा म्हणाले की ते घरी नाही आहेत म्हणून सांग जा. आता त्याची काही जी फजिती उडायची ती उडाली, झाला सगळा काही प्रकार व्हायचा. तो माणूस आला, बोलला, निघून गेला समजा. त्याच्यानंतर बापाने त्या आपल्या पोराचा कान पकडला आणि पिळला. बेटा तुला सांगितलं होतं ना, नाहीये म्हणून सांग. अहो पण पप्पा तुम्ही म्हणलं होतं ना मागे खोटं बोलायचं नाही. अरे तसं नाही रे, आमच्या सोबत खोटं बोलायचं नाही, बाहेरच्या सोबत बोल ना खोटं. आता त्या पोराची अडचण झाली. म्हणजे खोटं कधी बोलायचं असतं आणि कधी बोलल्यानंतर खोटं हे खरंच खोटं असतं आणि कधी बोलल्यानंतर खोटं हे खोटं असत नाही. आता ते लहान आहे हो. हॅलो लक्षात येतो का मुद्दा तुमच्या? खोटं नीतिशास्त्र मात्र असं म्हणतं की नाही, खोटं हे आई वडिलांसोबत असू दे किंवा खोटं नागरिकांसोबत असू दे किंवा खोटं हे आणखी कुण्याही व्यक्तीसोबत असू दे, खोटं हे खोटं असतं. जसं काळा रंग हा काळाच असतो. तो काळा रंग हिमालयामध्ये गेला म्हणून पांढरा त्याला म्हणता येत नाही आणि तुम्ही जंगलात गेला म्हणून त्याला हिरवा म्हणता येत नाही. काळा हा रंग काळाच आहे. येते लक्षात तुमच्या? हे तसं आहे. ह्याला काय म्हणतात? हे निरपेक्ष नीतिमत्ताचा प्रकार असतो. काही ठिकाणी नीतिमत्तेचा दुसरा प्रकार वापरला जातो किंवा पाहिला जातो, सापेक्ष नीतिमत्ता. काही नियम हे परिस्थितीनुसार बदलू शकतात. उदाहरणार्थ, कोणाचा जीव वाचवण्यासाठी बोललेलं खोटं हे क्षम्य स्वरूपाचं आहे. आपल्या उदाहरणातलं घ्या ना, तो लाल सिग्नल लागलाय पण तुम्हाला माहिती आहे याला गोल्डन आवर आहे, म्हणजे अतिशय नाजूक परिस्थिती आहे, याला घेऊन जावं लागेल आणि तुम्ही सिग्नल ब्रेक केला. तुम्ही सिग्नल ब्रेक केला आणि सिग्नल ब्रेक करून तुम्ही गेला. तुम्ही तिथे काय केलं? नियम तोडला. पण
तो नियम जरी तोडलेला असला तरी सुद्धा ही सापेक्ष नीतिमत्ता म्हणते की ते योग्य होतं. मान्य आहे, नियम तोडलास तू, आपण त्याचा फाईन भरूयात, काय असेल ते, पण जे केलंस ते मात्र योग्य होतं मित्रा. काय होतं? सापेक्ष नीतिमत्ता म्हणतात. मग हे काय म्हणतात माहिती असे लोक? हे म्हणतात की हे बघा, त्याचा हेतू बघा ना तुम्ही, साध्य बघा, त्याचं साध्य बघा, त्याचा हेतू बघा. हेतू हा अगदी चांगला होता हो. त्याला स्वतःला कुठे त्याला प्रेयसीला भेटायला जायचं नव्हतं किंवा प्रियकरला भेटायला चालली नव्हती ती. ती कुठे चालली होती? त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी. आणि हा अतिशय चांगला हेतू आहे. त्यामुळे नियम जरी तोडला असला तरी ते योग्यच आहे. पण हे काय म्हणते? बिलकुल नाही. निरपेक्ष नीतिमत्ता म्हणते बिलकुल नाही. अहो, आज त्याने तुम्ही म्हणताय कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी त्याने तोडला. उद्या तो आणखी एका कारणासाठी तोडेल. प्रत्येक जण तोडेल. प्रत्येक जणांनी तोडला. जसं करतात ना आपल्याकडे, समजा मामाने पकडलं की लोक काय म्हणतात, हो हॉस्पिटलमध्ये खूप अर्जन्सी आहे मामा, मला जाऊ द्या हो. असं प्रत्येकजण जर केला तर नाही. नियम तो नियम तोडायचा नाही. निरपेक्ष नीतिमत्ता. हे काय म्हणतात? अहो, जर हेतू चांगला असेल तर ते योग्य आहे ना, का तुम्ही रागावताय त्याला? नाही. मग आता यापैकी हे खरं का हे खरं, हे योग्य का हे योग्य, कशाला म्हणायचं? येते लक्षात? आणि म्हणून नीतिशास्त्रामध्ये आपल्याला हे एक टोक आणि हे दुसरं टोक, या दोघां टोकांच्या मधला हा जो काही बॅलन्स आहे तो साधता आला पाहिजे. तो साधायचा कसा हे आपल्याला या ठिकाणी करावं लागेल, हे शिकावं लागेल. हे शिकणं हेच म्हणजे आपल्या अभ्यासाचा मूळ गाभा आहे मित्रांनो. ते करता आलं तर डेफिनेटली आपल्याला ते करता येईल. मग हे नीतिमत्ता शिकायची कशी? नीतिमत्ता शिकण्यासाठी, नीतिशास्त्र शिकण्यासाठी आपल्याला अनेक घटक मदतीला येणार आहेत बरं का. काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण सांगणार आहे आपल्याला? कोण कोण सांगू शकतं? बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल आपला सगळ्यात महत्वाचा आहे अंतरात्मा, आतला आवाज. तुमचा आतला आवाज काय करतोय? काय सांगा? आतला आवाज. उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण सांगतो बघा, लक्षात घ्या. एका गुरुने काय केलं, आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि तो म्हणाला, आता तुम्ही सगळे ना भरपूर शिक्षण घेतलेले आहात, आता तुम्ही काय करा, आता परीक्षा द्या आणि जा आपापल्या घरी निष्णात म्हणून, स्नातक म्हणून. बर, परीक्षा काय? तर त्याने प्रत्येकाला एक पक्षी दिला. असे 5 ते 6 जण होते. त्या 6 जणांना पक्षी दिला आणि तो म्हणाले, गुरुजी म्हणाले, कोणीही तुम्हाला बघणार नाही अशा ठिकाणी जा आणि तिथे या पक्षाला मारा. काय करायचं तुमचं काम? कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी जा आणि तुम्ही त्या पक्षाला मारा. अच्छा, म्हणजे एवढंच आहे होय? बरं ठीक आहे. मग झालं. एक जण गेला, तो झाडाच्या मागे लपून त्याने ते पक्षाला मारलं. दुसरा निघाला, त्याने घरामध्ये जाऊन एका बंद खोलीमध्ये जाऊन त्याने त्या पक्षाला मारलं. तिसरा जरासा दूर गेला डोंगरामध्ये, तिथं कोणी नव्हतं म्हणून त्याने मारलं. असं करून ते 4-5 जण जे आहेत त्यांनी पक्षाला मारून ते परत आले. तो 6वा मात्र काही येईना. सकाळचे गेले होते, दुपार झाली, आले नाही. सगळे आले पण तो आला नाही. संध्याकाळ झाली, कुणी आलं नाही. रात्र झाली तरी आला नाही. हो, हो, अगदी म्हणजे मध्यरात्र झाली तरी आला नाही तो. आता गुरुजीला प्रश्न पडला, की अरे हा गेला कुठे आणि आला का नाही? बरं, बाकीचे जे 5 जण होते ते हसायला लागले आपलं. ते काय निवांत खाऊन पिऊन झोपले. आपण परीक्षा पास झालो. म्हणजे हे नापास होणार आहे, बसला असेल कुठेतरी घाबरून आपलं. हां, असं तसं ते बोलायला लागले. शेवटी गुरुजींनी ते शोध घेण्याचं काम सुरू केलं. तर हा ते एका असं थोड्याशा अंतरावरती जाऊन एका रानावनामध्ये जाऊन बसलेला हा. त्या झाडाखाली बसलेला. गुरुजींनी हाक मारली, याने ओ दिलं. गुरुजीला रागावले, "अरे काय तू असा का बसलायस ते? काय झालं काय तुझं?" तो म्हणला, "गुरुजी काय करणार? मला ना म्हणजे तुम्ही दिलेलं जे काम होतं ते मला पूर्णच करता येत नाहीये." पण ते म्हणाले, "अरे बाकीच्यांनी तर इकडे-तिकडे जाऊन कुठेतरी जाऊन ते मारलं, त्याने आले ना. त्यांना कोणीच बघितलं नाहीये." तो म्हणाला, "नाही ना, असं नाही. म्हणजे मीही गेलो होतो. मीही झाडाच्या मागे गेलो. पण झाड होतं. मीही पलीकडे गेलो डोंगरात. तिथे इतर पशुपक्षी होते. मी एका अंधाऱ्या खोलीत पण गेलो. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये कुणीच नव्हतं. ना झाड होतं, ना पशुपक्षी, ना कुणीच होतं तिथे नव्हतं. पण मी जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याचे डोळे दिसले. म्हणजे ते माझ्याकडे बघत होतं. पण तुम्ही म्हणाला होतात, कुणीही तुझ्याकडे बघायचं नाहीये. मग मी काय केलं, त्याचे डोळे बंद केले, त्या पक्षाचे, आणि डोळे बंद करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. आणि तो आवाज मला सांगितला, "अरे पण मी आहे की, मी तुला पाहतोय ना." आणि तो गुरुजी आवाज होता माझ्या अंतःकरणातला, हृदयातला. आणि ते मला हे सांगत होतं की नाही, हे बघ, मला असं वाटतं की तू याला नाही मारलं पाहिजे.
गुरुजी मला सांगा, मी काय करू? मी नाही मारू शकलो याला. मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपल्याला सदैव आपल्या अंतःकरणातली जी प्रेरणा असते, अंतःकरणातला जो आवाज असतो ना, तो आपल्या काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न सतत करत असतो. सतत करत असतो. एखादी चोरी, एखादं प्रलोभन हे चुकीचं आहे. हे अधिकाऱ्यांना सांगणारे त्याचं मन आहे. बाकी कोणी बघत नसतील, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील, पण त्याचं मन मात्र, त्याचा अंतरात्मा मात्र त्याला सांगत असतो, की हे नाही, हे योग्य नाहीये. समजतंय? अशा प्रकारचं हा अंतरात्मा, मग शिक्षण, तुमचं संगोपन, वैयक्तिक मूल्य, हं, उद्या आय-ए-एस झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेचा तुमच्यावर असणारा दबाव, आपला भारतीय समाज, हा, संकटकालीन परिस्थिती, परिस्थिती बरंच काही शिकवून जाते. त्याचबरोबर संस्कृती आणि धर्म, कायदा आणि नियम, हे सगळे मित्रांनो भिन्न भिन्न, हे असे काय आहेत, हे स्रोत आहेत. या स्रोतांच्या माध्यमातून आपण नैतिकता शिकत असतो, नीतिशास्त्र शिकत असतो, नीतिमत्ता शिकत असतो, काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे शिकत असतो, आणि त्यानंतर आपण नैतिक निर्णय घेत असतो. आपले नैतिक निर्णय हे अशा अनेक घटकांवरती अवलंबून आहेत. याला परीक्षेमध्ये म्हटलं जातं डिटर्मिनंट्स. हे निर्धारक घटक आहेत, आणि हे निर्धारक घटक निर्धारित करतात की तुमची कृती योग्य आहे का अयोग्य आहे. हे तुम्हाला मार्गदर्शन करतात की काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी. समजतंय? सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांकडे पाहता येतं, बरं का. मग इथे आणखी एक सुंदर उदाहरण आहे. ते उदाहरण तुम्हाला मी सांगतो तिथे, ठीक आहे. याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात. म्हणजे आता इथे समजा ही एक ट्रेन आहे, आणि ह्या ट्रेनचे तुम्ही ड्रायव्हर आहात, बरं का. आता ही ट्रॉली टेस्ट तुम्ही वाचली असेल, माहित नाही मला. तुम्ही ड्रायव्हर आहात, आणि ह्या ड्रायव्हर आहात. आता तुमच्या पुढे दोन मार्ग आहेत, दोन मार्ग आहेत. मग आता काय आहे की तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही सरळ गेलात तर चार लोक आहेत, चार लोक आहेत, आणि जर तुम्ही रस्ता वाकडा केलात तर इथे एकच व्यक्ती आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल? रस्ता तर तुमच्या समोर एकच आहे, तुम्हाला पुढे जायचंच आहे. मग समजा तुम्ही याचे ड्रायव्हर आहात, किंवा तुम्ही इथे ते पुली ओढणारे, हा, ते पुली ओढणारे व्यक्ती आहात, कुणी आहात, पण आपल्या समोर पेच प्रसंग काय आहे, तुम्ही सरळ गेलात, चार माणसांना माराल. तुम्ही इकडे आला तर एक माणूस मरणार आहे, म्हणजे मरणार तर आहेच आहे 100%. काय कराल? तुम्ही हा ए नावाचा रस्ता निवडाल का तुम्ही हा बी नावाचा रस्ता निवडाल? काय कराल? काय करणार? हा, मुळात माणूस मारायचाच आहे. आता असं नाहीये की नाही नाही जाऊ दे, मी आपला उडी मारतो, जाईल ट्रेन तिचे ती निघून, असं नाहीये. कर्तव्य तर पार पाडायचंच आहे, काम पार पाडायचंच आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्या समोर असे जेव्हा अनेक डायलेमा येतील, तेव्हा मित्रांनो असं नाही करता येणार, जाऊ दे राजीनामा देतो, लय झालं राव डोक्याला ताप, निघून जातो आपला मी, हे करू का ते करू, हे योग्य का ते योग्य आहे, नकोच. स्ट्रेस घ्यायचा नाही. काय आहे, स्ट्रेस घ्यायचा नाही, स्ट्रेस येतो. नैतिक वागायचं म्हणजे स्ट्रेस येतो, आणि असे स्ट्रेस तुमच्या समोर सतत येणार आहेत. अधिकारी, आय-ए-एस होणं, डेप्युटी कलेक्टर होणं उगं तोंडचं माप नाहीये ना. मग म्हणून ते आता तपासून घ्यायचंय, आत्ताच ते आपल्याला स्ट्रेस कॅपॅसिटी वाढवायची आहे. करणार काय, उत्तर सांगा अगोदर. ए कडे जाणार का बी कडे जाणार? बोला बोला, कॉमेंट मध्ये लिहून पाठवा. काय करणार, ए कडे जाणार का बी कडे जाणार? आणि दुसरं, ए निवडला तर का निवडला, बी निवडला तर का निवडला? याचं उत्तर निश्चितपणे आपण आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये बघूयात. पण आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. मला याचं उत्तर मात्र नक्कीच सांगा. आणि असे अनेक उदाहरण आहेत. होर्डिंगचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, ते होर्डिंग असेल. एक याच्यामध्ये काय करूया, एक प्रश्न आहे बरं का, एक 2018चा प्रश्न आहे, आपण तो प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे, कृतीच्या नैतिकते संदर्भात एक मत असे आहे की साधन अत्यंत महत्वाचं आहे, आणि दुसरं मत असं आहे की नाही, साध्य हे साधनाचं समर्थन करतं, साध्य हे साधनाचं समर्थन करतं. आणि प्रश्न त्यांनी हा विचारलाय की मग तुमच्या मते कोणतं मत, कोणतं मत अधिक योग्य आहे, त्याचं समर्थन करा. पुन्हा एकदा ऐका, कृतीच्या नैतिकते संदर्भात एक मत असे आहे की साधन अत्यंत महत्वाचं आहे, आणि दुसरं मत असं आहे की साध्य हे साधनाचे समर्थन करते. म्हणजे काय, साधन योग्य आहे का अयोग्य आहे हे जे साध्य आहे ना ते ठरवत असतं, ते ठरवत असतं. साधन स्वतःमध्ये चांगलं आहे का वाईट आहे हे नाहीये, साध्य तुम्ही काय करताय त्याच्यावर साधन हे योग्य आहे का अयोग्य हे ठरत असतं.
म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही साध्य काय करायला चालला होता? त्या माणसाचा जीव वाचवायला चालला होता. म्हणून ते साध्य आहे आणि त्या साध्यामुळे तुमचं जे साधन होतं काय? नियम तोडणं हे योग्य ठरत होतं. होतं की नाही? आता त्याच ऐवजी समजा तुम्ही काय केलं असतं नाही, तुम्ही तुमच्या प्रेयसीला भेटायला चाललाय. हेतू काय आहे? साध्य काय आहे? काही उपयोग नाहीये. तसा काही उपयोग नाहीये. नसता केला तरी चाललं असतं की. नंतर जा की 2 महिन्यानंतर. हां, म्हणजे काय? ते साध्य चुकीचं आहे. आहे की नाही? योग्य नाहीये. म्हणून तुम्ही जर सिग्नल मोडला प्रेयसी करता, तर ते काय ठरणार आहे? अयोग्य ठरणार आहे. म्हणजे साधन योग्य आहे, साधन अयोग्य आहे. हे कशावर ठरतंय? तुम्ही साध्य काय करणार आहात त्याच्यावर. तुमचं मत मांडा. असा हा प्रश्न आहे. आहे की नाही? उदाहरणं लक्षात ठेवली, की ऑटोमॅटिकली मग आपल्याला प्रश्नांची उत्तर जमायला लागतात. इथे इंट्रोडक्शनमध्ये एनालिसिस करणं आणि कन्क्लुजन लिहिणं याचं एक बेसिक मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण जे काही उदाहरणं बघितली आहेत ना मित्रांनो, त्याच उदाहरणांच्या आधारे तुम्ही हे सांगू शकता, की काय संकल्पना. साध्य म्हणजे काय? साधन म्हणजे काय? हे पहिल्यांदा काय करा तुम्ही एक्सप्लेन करा. दुसरं एनालिसिस. दोन्ही मतांची उदाहरणं द्या. म्हणजे कसं, की साध्य जे आहे ते ठरवू शकतं. हो, साध्यावरतीच काय ठरेल? साधन योग्य आहे का अयोग्य आहे? गांधीजींचं उदाहरण, कांटचं उदाहरण देता येईल. आणि साध्य हे नाही ठरवू शकणार, बरं का? साध्य नाही ठरवू शकत, की साधन योग्य आहे का अयोग्य आहे? यासाठी मग बेंथॅम आणि बाकीची लोकं आहेत, त्यांचं उदाहरण देऊ शकतो. आत्ताच तुम्ही नका टेन्शन घेऊ. आगे देखेंगे. हां. आणि मग शेवटी काय कन्क्लुजन? कन्क्लुजन नेहमी कसं आहे? हं, हे या पद्धतीने. कुठे गेला आपला तो? हां, हे बघा. कन्क्लुजन नेहमी कसं आहे? बॅलन्स पद्धतीने द्यावं लागेल. मग ते कसं द्यायचं? तर त्यासाठी आपल्याला एक उदाहरण घेऊन कन्क्लूड करावं लागेल. एखाद्या विचारवंताचं कोटेशन घेऊन आपल्याला ते कन्क्लूड करावं लागेल. सो मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी जाता येतात. शेवटी काय सांगतो बघा, शेवटी असं आहे की आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी जे मार्गदर्शन करतं त्यासाठी जे निकष आपल्याला देतं, ठीक आहे, तेच म्हणजे काय आहे? तुमचं नीतिशास्त्र आहे. आपल्याला फक्त हेच या ठिकाणी अभ्यासायचं आहे. वेगवेगळ्या संकल्पना आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये, पण त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या बघणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. ठीक आहे? ओके. मग याच्यासाठी स्त्रोत वगैरे जे आहेत तर डेफिनेटली आपण ते आपल्या पुढच्या येणाऱ्या सत्रामधून बघणारच आहोत. स्त्रोत कोणते कोणते वापरायचे आहेत, पीवायक्यूचा अभ्यास कसा करायचा आहे, संकल्पना कशा लक्षात ठेवायच्या आहेत, कीवर्ड्स, भाषा कशी विकसित करायची आहे, हे सगळं आपण आपल्या मग आता इथून पुढे जे आपले लेक्चर सुरू होतील तर त्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे? तुमचं काही याच्यावरती काही कुठली अडचण असेल, शंका असेल तर निश्चितपणे मला टाईप करून पाठवा. आपण त्याच्यावरती नक्की चर्चा करूया. ठीक आहे? आणि त्याचबरोबर आपली ही जी बॅच आहे तर ही बॅच आपण विदिन 45 डेज आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. मित्रांनो, एकूण तुम्हाला समजलं असेल आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये की अराउंड आपण सतत उदाहरणं घेतलेली आहेत, कारण उदाहरणाशिवाय हा विषयच कळू शकत नाही. त्यामुळे खूप सारी उदाहरणं आपण घेतलेली आहेत आणि आपल्या इथून पुढच्या अनेक सत्रांमध्ये आपण उदाहरणं त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? ती उदाहरणं कशी आहेत, कशा पद्धतीने मग आपल्याला पुढे जायचंय, तर आपण तेही चर्चा त्या ठिकाणी करूयातच. परंतु आपण उदाहरणांच्या सहाय्याने अतिशय साध्या सोप्या स्वरूपात आपण ते बघूयात. संकल्पना क्लिअर करण्यावरती आपला भर असेल. नंबर 2. नंबर 3, यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बरेचसे पीवायक्यू घेऊन ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे मदत करणार आहे मी. तिथून तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंबर 4, प्रिंटेड नोट्स त्या ठिकाणी असणार आहेतच. नंबर 5, आपल्या पीपीटी मध्ये सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी सातत्याने अपडेट करतो, तेही तुम्हाला मिळेल. नंबर 6, याच्यामध्ये मेंटॉरिंग आहेच आहे, ग्रुप मेंटॉरिंग आणि ऑन द डिमांड जे काही पर्सनल मेंटॉरिंग आहे ते सुद्धा आहेच आहे. आणि त्याचबरोबर सेक्शनल टेस्ट आहेत, कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेकलिस्ट आहे. चेकलिस्टच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपामध्ये आपला सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहोत. ठीक आहे? सो अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा हा आपला जो कोर्स आहे तो असणार आहे. तो डेफिनेटली तुम्हाला त्याचा मदत होईल. मग ते 25चे विद्यार्थी असा तुम्ही किंवा 26चे असा,
आपल्याला त्या पद्धतीनेच पुढे जायचंय, त्या वेगाने, मात्र कुठल्याही प्रकारे दर्जामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता योग्य पद्धतीने जायचंय. जर नीतिशास्त्राचा विषय शिकतोय तर त्याच्यामध्ये आपण योग्यच असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.